हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमः. शिवशानात मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाच्या आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज रविवार दिनांक 3 मे 2026, शालिवान शके 1948 संवत्सर पराभव आयन उत्तर ऋतू ग्रीष्म मास वैशाख पक्ष कृष्ण. तिथी मित्रांनो, आजची द्वितीया तिथी आहे. उत्तर रात्री 3:02 तृतीया तिथीला सुरुवात होईल. वार रविवार आहे. नक्षत्र मित्रांनो, विशाखा नक्षत्र आहे. सकाळी 7:10 अनुराधा नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो, वरियान योग आहे. रात्री 10:28 परिक योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो, तैतील करण आहे. दुपारी 1:55 करज करणाला सुरुवात होईल आणि उत्तर रात्री 3:02 वणीस करणाला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य मेष राशीत असेल, चंद्र वृश्चिक राशीत, गुरु मिथुन राशीत, शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना 7:30 सुरू आहे. या राशींच्या जातकांना 7:30चा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जन्मकुंडलीमधील शनिदेवतेची पोझिशन तपासून पाहावी ज्योतिषाच्या द्वारे. ती जर अशुभ असेल तर आपल्याला धार्मिक सेवा शनिदेवतेची करावी लागणार आहे, अन्यथा सेवा करण्याची गरज राहणार नाही. मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे. सूर्योदय सकाळी 6:11 असेल तर सूर्यास्त सायंकाळी 7 वाजता असणार आहे. मित्रांनो, गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया. सध्या अस्तंगत ग्रहांमध्ये बुध ग्रह हा 1 मे ते 21 मे पर्यंत अस्तंगत राहणार आहे. 22 तारखेला तो उदय पावेल. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प शोधणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि आज छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो, हरोम शिव शिव शंभो राज्ञे प्रवर्तमान सत्य प्रमोणो द्वितीय परार्धे श्वेत वराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे शंभोद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण विभागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमान शालिवान शके 1948 प्रभावादी षष्ठी संवत्सरामध्ये पराभव नाम संवत्सरी उत्तरायणे ग्रीष्म ऋतू वैशाख मासे कृष्ण पक्ष भानु वासरे विशाखा नक्षत्रे वर्यान योगे तैतील करणे द्वितीया शुभतीत वीर गोत्रात उत्पन्न निकडाप्पा मोपात दुर्दक्षद्वारा श्री पार्वतीपती परमेश्वर प्रीत्यर्थ विधिवत नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा करीश. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर संकल्पाचे जे पाणी आहे ते जवळच्या निर्वाण्याच्या तळात सोडून द्या. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 7:10 आहे आणि दुसरी वेळ जी आहे ती दुपारी 1:55 असणार आहे. यामध्ये बदल केवळ नक्षत्राचा असणार आहे. विशाखा नक्षत्रानंतर अनुराधा नक्षत्राला सुरुवात होईल. मित्रांनो, त्याचा उल्लेख आपल्याला या संकल्पात करायचा आहे. आणि या वेळेनंतरही आपल्याला जर संकल्प सोडायचा असेल 1:55 दुपारी, तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे. नवीन संकल्प तयार करायचा. त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. या धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहे. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक 3, 6, 9, 10 आणि 13. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक 3 आणि 6. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 3, 9, 11 आणि 13. जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 10, 11 आणि 14. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 3, 6, 8, 9, 10 आणि 13. आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया. मित्रांनो, उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक 3, 6 आणि 7. विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 3, 6, 7, 8, 9, 10, 13 आणि 14. वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 6, 8, 9, 13 आणि 14. भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी एकमेव मुहूर्त दिनांक 7. देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 3, 8, 10, 13 आणि 14.
यामध्ये आपण सर्व देवी देवतांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करू शकता. पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळात करा. घरी करा किंवा मंदिरामध्ये करा. पण दुसऱ्या दिवसापासून आपल्याला या मूर्त्यांवर संबंधित देवतांचा अभिषेक घ्यावा लागेल. अन्यथा अशा प्राण प्रतिष्ठित मूर्ती देखील खंडित मानल्या जाऊन त्यांचे विसर्जन करावे लागते मित्रांनो. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते. कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारा किंवा योग्य पुरोहितास व पंचांग धारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या आधारे आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारचे बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो. आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही. मित्रांनो, आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो. दिनविशेषमध्ये सकाळी 7:10 मृत्यू योगाला सुरुवात होईल. या वेळेनंतर जे काही बालक जन्म घेतील त्यांची जनन शांती आपल्याला 12व्या दिवशी त्यांच्या निवासस्थानी करावी लागणार आहे. विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि मुहूर्त वेळीच करा. अन्यथा पुढे जाऊन आपल्याला मुहूर्त काढावा लागतो आणि पंचांग बदल की आपण सर्वजण विसरून जातो मित्रांनो. पण बाळाच्या जीवनात येणारे जे काही अशुभ घटनांची तीव्रता असते ती मात्र कमी होत नाही. ती कमी करायची असेल तर आपल्याला जननशांती करणे गरजेचे आहे मित्रांनो. मित्रांनो, द्वितीया श्राद्ध कर्म आहे. या तिथीवर जर आपल्याशी संबंधित व आपल्यावर अवलंबून असलेल्या नात्यांमध्ये कोणी आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असेल तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त वा पिंडदान रहित असे श्राद्ध कर्म करणं गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. अग्नी पृथ्वीवर हजर आहे, त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असतील तर अवश्य सुरू करू शकता. पण पुढे जाऊन ते जर बंद पडले तर मग मात्र आपल्याला दोष लागू शकतो. आणि रेग्युलर जे आहे ते आपण केव्हाही करू शकता मित्रांनो. राहू काळ सायंकाळी 4:30 ते 6 वाजेपर्यंत. या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार मित्रांनो. तेव्हा या वेळेमध्ये आपण शक्यतो रेग्युलर कामे करावीत. विशेष किंवा महत्वाची कामे करू नका, अन्यथा आपलं अपयश येण्याची शक्यता राहील. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मते सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवार शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिव शंभो महादेव.